नमस्कार, मी विवेक मोहन भिंगारदेवे, सामाजिक कार्यकर्ता व अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यकर्ता विटा. कडेश्वर धाम म्हणून विट्यामध्ये भोंदू आणि संकेत निकम हे चालवत होते. त्यांच्यावरती कालच पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. यामध्ये मला प्रामुख्यानं आपल्यासमोर मांडायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली चालू असलेलं थोतांड यावरती पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतलेली आहेच, परंतु यामध्ये सखोल चौकशी करून त्या कडेश्वर धाममधील त्यांचे सहकारी, त्या आरोपींचे सहकारी जे कोण आहेत यांची देखील चौकशी करणं व त्यातून अजून काही निष्पन्न होत आहे का, अजून किती गुन्हे दाखल होत आहेत, किती लोकांची फसवणूक झाली आहे हे देखील पोलिसांनी तात्काळ ह्या चौकशीमार्फत करावं अशी माझी यामार्फत विनंती आहे. मुख्य विनंती जी आहे ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. यांना या माध्यमातून SIT स्थापन करून आपण हा जो भोंदू बाबांचा जो प्रकार चालू आहे विट्यामध्ये, अल्पवयीन मुलींचं शोषण असेल, त्यांना आर्थिक फसवणूक असेल, त्यांना भीती घालून असेल, त्यांना जे काय अघोरी विद्याची जी भीती घालून त्यांचं जे शोषण होत आहे हे सगळं थांबवण्यासाठी ह्या संपूर्ण प्रकाराचा सखोल तपास होण्यासाठी SIT स्थापन झाली पाहिजे. हा प्रकार काय छोटा नाही आहे. यामध्ये अनेक आरोपी निष्पन्न होण्याची दाट शक्यता आहे. जसं मी पहिल्या गुन्ह्यामध्ये देखील सांगितलं होतं की यामध्ये शारीरिक शोषणाचे गुन्हे दाखल होतील आणि तसाच काल यामध्ये अत्यंत गंभीर असा हा पोस्को अंतर्गतचा गुन्हा दाखल झालेला आहे. माझी या प्रकरणात अजून म्हणजे आमची यामध्ये विटेत जी चर्चा चालू आहे की ह्या भोंदू बाबाने अजून असंख्य लोकांची फसवणूक केली आहे. त्यामुळे या कडेश्वर धामचे जे सहकारी आहेत, एक सहकारी जो त्यांच्या सोबत होता, जो व्हिडिओमध्ये दिसतोय, त्या सगळ्यांना पोलिसांनी बोलवून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे, त्यांची चौकशी करावी अशी मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतोय. अजून यामध्ये विटा परिसरातील असतील किंवा जिल्ह्यातील अजून लोकांना माझी एक कळकळीची विनंती आहे, तुमची देखील यामध्ये कोणत्या प्रकारे फसवणूक झाली असेल, तुमची देखील कोणत्याही प्रकारे पिळवणूक झाली असेल, तुम्हाला देखील यामध्ये कोणत्याही प्रकारे अघोरी कृत्य करून तुम्हाला त्रास दिला गेला असेल तर विनंती आहे तुम्ही समोर या. विटा पोलिसांशी किंवा आमच्या टीमशी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या टीमच्या कार्यकर्त्यांची आपण भेट घ्या. आपण यामध्ये तुम्हाला न्याय देऊ व ह्या आरोपींना असे जर गुन्हे अजून घडले असतील तर त्यांना फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाऊ, हीच मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल.